हाय फ्रेंड्स, मी विठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण IBPS जे थेट निकाल लावतं त्याच्या विरोधामध्ये एक माझं मत आहे. कारण IBPSनं ही पद्धत बंद करावी. की काय होतं माहिती आहे का, आता जिल्हा परिषदचं आपण पाहिलं असेल किंवा काल सप्लाय इन्स्पेक्टरचं म्हणजे पुरवठा निरीक्षकचं पाहिलं असेल की थेट निकाल प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत. तर ही पद्धत चुकीची आहे. कारण आपण कोणत्या जगामध्ये जगत आहोत हेच मला कळत नाही आहे. आता सध्या प्रत्येक ठिकाणी ट्रान्सपरन्सी आलेली आहे, पारदर्शकता पाळल्या जात आहे आणि शासनाचे सुद्धा आदेश आहेत की पारदर्शकता पाळली गेली पाहिजे. आता एक लक्षात ठेवा की IBPS काही देव नाही आहे. कारण कोणीही पेपर काढला तरी त्याच्यामध्ये किमान 5 ते 6 उत्तरं ही चुकीची असतात. मग ती MPSCचा पेपर असो, UPSCचा असो, TCSचा असो का IBPSचा असो. आणि TCS काय करतं की परीक्षा झाल्यानंतर रिस्पॉन्स शीट देतं. त्यामुळं आपण दिलेलं उत्तर, त्यांनी दिलेली उत्तरं कोणती आहेत हे कळतं. त्यांनी जर एखादं उत्तर चुकीचं दिलेलं असेल तर आपल्याला त्यावर ऑब्जेक्शन घेता येतं. मग IBPSनं जे प्रश्नपत्रिका काढलेली आहे त्याची सगळीच उत्तरं काही 100% बरोबर असणं शक्य आहे का? नाही आहे. त्याच्यामध्ये सुद्धा काहीतरी चुका असतीलच. मग ते विद्यार्थ्यांना कळलं पाहिजे त्यांनी कोणतं उत्तर बरोबर म्हणजे कोणतं उत्तर बरोबर दिलेलं आहे. आणि जर त्यांनी म्हणजे IBPSनी दिलेलं उत्तर जर चुकीचं असेल तर त्या उत्तरावर ऑब्जेक्शन घेण्याचा विद्यार्थ्यांना अधिकार आहे. आणि त्यासाठी परीक्षा झाल्यानंतर IBPSनं विद्यार्थ्यांना पहिली रिस्पॉन्स शीट द्यावी. ती रिस्पॉन्स शीट दिल्यानंतर त्याच्यामध्ये जी काही IBPSनं उत्तरं दिलेली आहेत त्यामध्ये जर विद्यार्थ्यांना ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर ती ऑब्जेक्शन घेण्यासाठी विंडो ओपन करावी. त्यानंतर सेकंड रिस्पॉन्स शीट लावावी. त्यानंतर जे विद्यार्थ्यांना मिळाले जे मार्क्स आहेत, गुण आहेत, त्याची यादी प्रसिद्ध करावी आणि मग शेवटी निवड यादी व प्रतिष्ठा यादी प्रसिद्ध करावी. ही प्रोसेस जर IBPSनं पाळली तरच ती पारदर्शक भरती झाली असं आपल्याला म्हणता येईल. नाहीतर मग ही हुकुमशाही म्हणता येईल की आम्ही परीक्षा घेतली, आमचे सगळेच उत्तरं बरोबर आहेत, आमचं काही चुकूच शकत नाही. बँकिंगमध्ये त्यांचं तसं चालतं, परंतु ह्या सरळ सेवेच्या परीक्षेमध्ये असं नाही चालणार. आणि जर असं असेल तर महाराष्ट्र शासनाला विनंती आहे की आम्हाला IBPS नको, त्याच्याऐवजी TCS चालेल. कारण आम्ही काय उत्तर एक तर तुम्ही 1,000 रुपये फी घेत आहात. ती फी घेतल्यानंतर आम्ही जो पेपर सोडवलेला आहे, आम्ही दिलेली उत्तरं, त्यांनी दिलेली उत्तरं याची माहिती करून घेणं हे आमचं मूलभूत अधिकार आहे, मूलभूत कर्तव्य आहे विद्यार्थ्यांचं. MPSC मार्फतसुद्धा किंवा कोणतीही परीक्षा झाली तर पेपर झाल्यानंतर म्हणजे जेव्हा आपण ऑफलाईन परीक्षा होते तेव्हा कार्बन कॉपी देण्याचा हेतूच काय होता की पारदर्शकता यावी त्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये. मग IBPSची पारदर्शकता काहीच नाही. म्हणजे त्यांनी पेपर काढला, त्यांनीच उत्तरं दिली, त्यांनी ज्या प्रश्नांची उत्तर दिलेली आहेत ती त्यांनीच ठरवली की ती 100% बरोबर आहेत. आणि विद्यार्थ्यांना मिळालेल्या मार्कांची लिस्टसुद्धा न देता डायरेक्ट निवड यादी आणि प्रतिष्ठा यादी लावत असतील तर यामध्ये पारदर्शकता आली कुठं? आणि मग विद्यार्थ्यांच्या मनामध्ये संशय येतो. त्यामुळं IBPSनं आपली कार्यपद्धती बदलावी, थेट निकाल लावणं बंद करावं. सर्वात आधी पहिली रिस्पॉन्स शीट प्रसिद्ध करावी. पहिली रिस्पॉन्स शीट आल्यानंतर जे काही चुकीचे उत्तर असतील त्यावर ऑब्जेक्शन घेण्यासाठी विद्यार्थ्यांना चान्स द्यावा. त्यानंतर सेकंड रिस्पॉन्स शीट द्यावी. त्यानंतर निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी लावावी आणि सर्वात शेवटी निवड यादी व प्रतिष्ठा यादी प्रसिद्ध करावी. असं सर्व विद्यार्थ्यांचं मत आहे, माझं नाही. सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं हे मी बोलत आहे. तर हीच माहिती मला या व्हिडिओमध्ये द्यायची होती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.